आज आमच्या कंपनीबद्दल बोलताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. 2010 मध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा ते एक छोटं स्वप्न होतं. पण आज 16 वर्षानंतर आपली 75 लोकांची ही फिनिक्स फॅमिली फक्त भारतातच नाही तर US, कॅनडा, UAE, जर्मनी आणि फिनलंड सारख्या देशांमध्ये डायरेक्ट एक्सपोर्ट्स करत आहे. पण मित्रांनो, हा प्रवास इतका सोपा नव्हता. एव्हरी स्टेज ऑफ ग्रोथ ब्रिंग्स न्यू चॅलेंजेस. एका टप्प्यावर आम्ही स्टॅग्नन्सी अनुभवली, म्हणजेच आमची प्रगती कुठेतरी थांबली होती. आम्ही एक कुटुंब म्हणून खूप चांगले होतो आणि आजही आहोत. पण मार्केट कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी जी धार लागते ती कुठेतरी कमी पडत होती. जेव्हा आम्ही या गोष्टीचा RCA केला तेव्हा हा निष्कर्ष निघाला की आपल्याला क्लॅन कल्चरकडून मार्केट कल्चरकडे वळावं लागेल. आम्ही आमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलो आणि परफॉर्मन्स मोडमध्ये आलो. हे ट्रान्सफॉर्मेशन शक्य झालं स्ट्रॅटेजी आणि HR या TLC लेवर्समुळे. आम्ही आमचे नियम बदलले, प्रोसेस सेट केल्या, आमची काम करण्याची पद्धत बदलली आणि एक विनिंग टीम म्हणून उभे राहिलो. आमच्या याच प्रवासाची एक मजेशीर झलक आम्ही एका स्किटद्वारे सादर करत आहोत. जुन्या आठवणी आणि नवा उत्साह यांचा हा मेळ तुम्हाला नक्कीच आवडेल. चला, मॉर्निंग मीटिंगला वेळ झाला. अरे, कोणच आलेलं नाहीये अजून. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कुठलं काय सर? इथं कस्टमरचे फोनवर फोन्स येत आहेत आणि इथं आपल्या OTD फायर झालेत बघा. मला याच्यामध्ये तुम्हाला तुमची मदत लागणार आहे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. होय सर, खूप आनंद झाला सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग रोहित. गुड मॉर्निंग सर, तुमचं झालं असेल तर मी आता बोलू? हो, बोल बोल. मला 14चा चेकवॉल खूप अर्जंट झालाय आणि कस्टमरचे खूपच कॉल यायला लागले आणि तुम्ही मला त्याच्यामध्ये हेल्प करा. मी सगळीकडे बघितलं, प्रोडक्शन मध्ये पण नाहीये, कटिंग मध्ये पण नाहीये, मला कुठंच दिसत नाही आणि मला आजच्या आज तो प्रोडक्ट डिस्पॅच करून हवाय. तुम्ही याच्यामध्ये मला मदत करा. ठीक आहे रोहित, काय 14 चेकवॉलचे रॉ मटेरियलचे काय विषय बाबा? त्याचं काय आलंय सर, मटेरियल आलंय, फक्त मिल TC मध्ये प्रॉब्लेम आहे. मला फक्त 1-2 मिनिटं द्या, मी क्लिअर करून जरा लगेच बघून सांगा मला. ओके सर. अमोल सर, मला जरा तुमची मदत पाहिजे होती. या की इकडे जरा. बोला की सर, प्रोडक्शन अखिलेश आलेले नाहीत के? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग अखिलेश. गुड मॉर्निंग. कशात? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. काय टेन्शन मध्ये दिसालाय? अहो काय, तुम्ही वेळेत डिलिव्हरी देत नाही, मला शिव्या बसतात, मी किती ओरडा खायचा कस्टमरचा. कसला प्रॉब्लेम आहे? काय रोजचं सारखंच असू आहे? दे हो, चालायचंच. थँक्यू. बर, काय प्रॉब्लेम आहे बोला की. 14चा चेक कॉल अर्जंट झालाय. मागच्या किती दिवसापासून फॉलोअप घ्यायला लागलोय, तुम्ही करतच नाहीये. आता कस्टमर माझा गळा धरायचा राहिलाय फक्त. बरं ठीक आहे. रोहित काय बाबा, काय झालं? ओके, कटिंगला घेऊ शकतो. कटिंगला घेऊ शकतो ना कसलं अखिलेश? cutting आहे? 14 चेकवॉल कस्टमरला अर्जंट आहे बरं. आणि आज डिस्पॅच करायचं आहे आपल्याला. कटिंगला घ्या की तुम्ही. चालेल की, आज कटिंग करून उद्यापर्यंत डिस्पॅच करूया. काय उद्या? सर, मला उद्या नको आहे, मला आज पाहिजे. कस्टमरचा OTD फायर झालाय, प्लीज तुम्ही जरा सपोर्ट करा याच्यामध्ये. आज काय अडचण आहे तुम्हाला? आज पाठवायला काय अडचण आहे? करूया की, तेवढं सांभाळून घ्या की तेवढं. ठीक आहे, आपण बोलूया. मी कस्टमरशी बोलतो, तुम्ही काळजी करू नका. बोलताय काय? आता आज पण ओरडाच खायचंय, बोला. बर, मी कटिंगला लावतो, फोन करून सांगतो तिकडे. फोन करा लगेच इमिजिएटली. हॅलो प्रतीक्षा. हां सर. एक चेकवॉलचं एक मटेरियल आहे, ते कटिंग करायचं आहे. किती क्वांटिटी कट करायची आहे सर? मॅडम किती क्वांटिटी आहे? 100 क्वांटिटी आहे बघा. 100 आहे. सर, ते मागच्या वेळेला प्रॉब्लेम झालेला बघा, शेवटला जाऊन शॉर्ट क्वांटिटी कमी होते. बर, असं झालं? हो. मग एक काम कर, 15-20 जास्तीचं सर, कापून टाक. 15-20? होय. बर सर, मला ते रूट कार्ड वर लिहून द्या की. अरे राहू दे, इथे मॅडम वरडाल्या नुसतं. कसलं रूट कार्ड आणि काय, चालू ठेव तू. बर सर, चालेल. ठीक आहे सर, सांगितलंय कटिंगला, उद्यापर्यंत आम्ही डिस्पॅच करूया. ठीक आहे, तेवढं उद्या करा, काही करून डिस्पॅच करा. मॅडम उद्या डिस्पॅच करूया आपण. काय आता द्या, तुमचं सगळं तेच चाललंय. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग प्रतीक्षा. काय म्हणतेस? मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना.
गेले काही महिने आपण HR वरती खूप चांगलं काम केलं. बर. ह्याचा रिझल्ट म्हणजे आपला Q12 स्कोर इम्प्रूव्ह झाला, हा. आपला हायजीन स्कोर सुद्धा इम्प्रूव्ह झाला. पण सर मला टीम परफॉर्मिंग नाही दिसत, मला त्यांचे रिझल्ट का नाही दिसत? प्रतीक्षा, मी पण ह्याच्यावरती भरपूर विचार केला आहे. आपली टीम सिरियस आहे पण परफॉर्मिंग नाही आहे. काय झालंय माहिती आहे का तुला? मागचे काही वर्ष बघ ना तू, लोकांचा माइंडसेट 5 कोटीमध्येच अडकलाय. तुला आठवतंय का, कारखानीत सर आपल्याला बोलले होते, बिझनेसच्या या टप्प्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटजी वापराव्या लागतील, तरच तुम्हाला रिझल्ट मिळतील. मग सर आपण काय करूया? आपण एक काम करूया, तू मीटिंग अरेंज कर, आपण RCA करूया. ओके सर. ह्याच गोष्टीचा पुढे जाऊन RCA होतो. येणाऱ्या नवीन वर्षासाठी जेव्हा ABP सेट करायची वेळ येते तेव्हा HR ला CBI म्हणून कन्सिडर केले जाते आणि तसेच ऑर्गनायझेशनचे KPI ठरवले जातात. तुम्ही वरती बघू शकता, आम्ही ऑपरेशन्स असेल, परचेस असेल, वेंडर डेव्हलपमेंट असेल किंवा कोणतेही डिपार्टमेंट असेल, कंपनीच्या सर्व डिपार्टमेंटचे डॅशबोर्ड आणि KPI सेट करतो. ह्या सगळ्या डॅशबोर्डचा रिव्ह्यू मेकॅनिझम ठरवतो आणि त्या रिव्ह्यू मेकॅनिझम आणि त्या रिव्ह्यू कॅलेंडर प्रमाणे त्या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप देखील घेतला जातो. आता आपण बघूया ह्या सगळ्या गोष्टींचा आमच्या टीमवरती नेमका कसा परिणाम झाला. हॅलो, गुड मॉर्निंग टीम. आले का हडल मीटिंगला सगळे? गुड मॉर्निंग सर. आले का सगळे? हो, येस, गुड मॉर्निंग. आज मला वाटते 5 मिनिटं आपण लवकरच आलेलो आहे. हो मॅडम बरं. आहे, सेल्स मॅडम. काय तुमचे कसे काय डॅशबोर्ड रिव्ह्यू, परचेसचा रिव्ह्यू कसा चालू आहे? आहे सर, MRP शीट मध्ये काम करतोय मी. बर, नाही आपल्याला करायचं आहे, ते अचीव करायचं आहे, जे काय आहे ते अचीव करायचं आहे. रिव्ह्यू चालू करा. हो. तुमचं अमोल सर कसं आहे? सर NPTचा रिव्ह्यू आहे, इनलाईन मध्ये आहे डॅशबोर्डची. बर, थोडे हर्डल्स आहेत, चालू आहे त्याच्यावर मात करायला. ठीक आहे. तुमचं कसं काय चालू आहे? चालू आहे सर, हळूहळू इम्प्रूव्ह आले होई. बघूया काय होते आता पुढे. ओके. आपल्या कंपनीनं आपल्याला टार्गेट दिलेलं आहे 1 करोडचं सेल टार्गेट दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला GP पण अचीव करायचं आहे. त्यामुळे रॉ मटेरियलचं पण परचेसमध्ये सुद्धा रॉ मटेरियलचं आपल्याला कंट्रोल करायला लागणार आहे. त्याचवेळी आपला जो बिझनेस मॉडेल आहे तो ऑर्डर प्रमाणे बनवायचा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी फर्स्ट टाइम राईट आणि वेळेवर आपल्याला ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी डेव्हलपमेंट पण फास्ट व्हायला पाहिजे. आणि वही तर आपल्याला इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला आपले ग्रोथ अचीव करायची असेल तर. हॅलो सर. हॅलो, हॅलो, या गुड मॅडम, मॉर्निंग. या. गुड मॉर्निंग. आज या. लवकर आलाय तुम्ही, 10च्या आधीच? हो हो हो. होय, मॅडम तेवढ्या हॅपी दिसाल्यात. मग हॅपी असणारच. आपला कस्टमर सॅटिस्फॅक्शन इंडेक्स वाढलाय, OTD वाढलाय, कस्टमर हॅपी आहे म्हणले मी हॅपी असणारच ना. पण तुम्ही तेवढ्याच हॅपी आहे हो, आमचं काय? का हो, काय झालं? आमची नुसती वाट लागली सगळी. काय आलं? अहो ते नवीन डॅशबोर्डचं खूळ आले, बर. ते काय सरांनी टार्गेट्स दिले आहेत. आधी आपण काय करत होतो, मंथली 30 ते 40 लाख करत होतो. आता मला आठवड्याला करायला सांगायला. कसं करणार मी? नाही, करायला लागणार की आपल्याला ते डॅशबोर्ड अचीव करायला लागणार. बर, मला पण स्पर्धा इन्सर्टचे 4% टार्गेट दिले. होय. माझं सप्लायर OTD 95%, बर. रेटिंग 100%. मला सप्लायरच्या घरात जाऊन बसायला पाहिजे आता. होय. होय. काय अवघड आहे बाबा. ते नवा इन्सर्ट आणायचं काय, मग बघत बसायचं त्याला? काय माहित. काय अवघड आहे. नाही रोहित, आपल्याला ते अचीव करायला लागणारच आहे. आपला जो काय सप्लायर OTD आहे तो अचीव करायला लागणारच आहे. त्याच्यामध्ये पर्याय नाही आहे. त्यामुळे डॅशबोर्ड जे आहेत बर. आपला डॅशबोर्डचे ते जे काही रिक्वायरमेंट टार्गेट्स आहेत ते अचीव करायला लागणारच आहेत. तुमचं काय अमोल? काय तुमचे डॅशबोर्ड? माझे डॅशबोर्ड बघितले तर 1 टाइम 7. बरं. तू घे. बर, त्यांचं काय 1/7 प्रोजेक्ट चालू आहेत वाटतं. हो हो, हा? सगळे प्रोजेक्ट चालू आहेत. NPD ला पण लई लोड दिसाले वाटतं. जर माझे डॅशबोर्ड बघितले तर एका टायमिंगला 7 ते 8 प्रोजेक्ट चालू आहेत. त्यामध्ये पण मला जर KPI बघितले तर फर्स्ट टाइम राईट विथ टाइमली कम्प्लिशन हा माझा KPIज आहेत. त्यासोबत मला APQP शीटचा पण कंटिन्युअस फॉलोअप आहे. त्यामुळे मला जर आता रात्री जरी बघितलं तर मला प्रोजेक्ट माझे सगळे स्वप्नात दिसाले जातात. होय. अवघड आहे. मग ते नव्हते आणि DSIचं पण टार्गेट दिले ना रोहित सर. होय. DSIचं सर 80% टार्गेट. अहो ते नव्हते, रात्री सर आणि मेसेज करतात ते DSI टाका म्हणून. हे बघा, DSI किंवा आपल्याला जे टार्गेट दिले आहेत डिपार्टमेंट वाईज ते अचीव करण्यासाठी आपल्याला सगळ्या प्रोसेसेस सेट केल्या आहेत आणि त्याचा आपण डेली वीकली रिव्ह्यू करून आपण ते ॲज अ टीम म्हणून अचीव करूया. बर.
अहो पण हे काय वारं टिकू देत नाही, कारण की असलं डॅशबोर्ड हे टार्गेट्समुळे का नाही आमचे ते जुने शिवाजी सर होते ते सोडून चालल्यात, तुम्हाला माहिती नाही? हो माहीत आहे, पण एक लक्षात घ्या, आपल्या ह्या ग्रोथ पाथमध्ये अशा बरोबर आपल्यावर काही लोक असे सोडून जाऊ शकतात, त्यामुळे आपण कोर टीम मेंबर डगमगून नाही चालणार. आपले ते खाडे सर पण सोडून गेले. अवघड आहे हो सर, सरांशी जरा एकदा बोलून बघा की काय होते काय. नाही काय बोलून वगैरे काय नाही, आपण ॲज अ टीम आपण एकत्र बसून रिव्ह्यू करून आपण ते अचीव करूया, त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि आपण प्रयत्न करूया त्यासाठी. हे वारं काय टिकू देत नाही सर आपल्याला. ते गेटच्या बाहेर टाकून. सर गुड मॉर्निंग. सर मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती. काय बोल आपण की? डॅशबोर्ड केपीआय ह्या सगळ्या गोष्टी सेट केल्या, त्याचा रिव्ह्यू देखील घेतोय, बर. पण काय? ह्या सगळ्या गोष्टीचा ना आपल्या टीमने इतका स्ट्रेस घेतलाय की सगळ्यांना फिजिकल आणि मेंटल हेल्थ इश्यूज यायला लागलेत सर. अरे का- बापरे, हे तर काही- गंभीर प्रकरण दिसतंय. काही लोकांनी तर सर ऑप्ट आउट करायची पण गोष्टी केलेल्या आहेत. बर, तू एक काम कर, सगळ्यांना 1 to 1 बोलव, मी सगळ्यांशी बोलतो, मेंटोरिंगचे सेशन अरेंज कर. ओके सर. नाही मेंटोरिंग आहे ना. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर. आले का सगळे मेंटोरिंग हो हो सेशनला? आले आले. चालू करा सर. काय सगळी स्टेबल झालात का? हो हो. हो. चालू आहे सर. झाला. गेल्या काही काळापासून आपण डॅशबोर्ड, रिव्ह्यू, KPI वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. यामुळे काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील. स्वाभाविक आहे, प्रश्न निर्माण होणार, आणि याचा टीमवरती ताण देखील आला असेल. काय म्हणताय सुतार सर हो याबद्दल? बरोबर आहे, बरोबर आहे. आपली टीम सध्या आता ताणतणावाखाली आहे. बर, हे बघा, परफॉर्मन्स हा 1 दिवसात होणार नाही, 2 दिवसात होणार आहे, ह्याचे स्टेजेस केलेले आहेत. आणि परफॉर्मन्सची मूळ व्याख्या काय आहे? DSI. DSI म्हणजे काय? डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट. मी तुम्हाला म्हटलो का 1 दिवसात करा, 2 दिवसात करा? नाही. टप्पे करा, कामाचे टप्पे करा. आणि हे करत असताना आपण काय केलं पाहिजे? योग्य रेस्ट घेतली पाहिजे, मेडिटेशन केले पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, चांगले सेशन अटेंड केले पाहिजेत, तरच आपण परफॉर्मन्स अचीव करू शकतो. आणि हे सगळं करत असताना कुणाला ताण जाणवत असेल, कंपनीचा असो, तुमच्या फॅमिली रिलेटेड असो, तर ते बोलणं गरजेचं आहे. बोलण्यानं मन हलकं होतं, ताण कमी होतो. हे करतानाच आपण अचिव्हमेंट करू शकतो, लक्षात ठेवा. चला तर मग एक गोष्ट ठरवूया. काय आहे की आपण मुळात पहिल्यांदा एक माणूस आहोत, त्यानंतर टीम मेंबर आहोत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग छोट्या पावलांनी DSI करू आणि एकमेकांना साथ देऊ. नक्की सर, नक्की. Yes. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. येस. आता आपण बघितलं आमचा आधीचा काळ कसा होता, त्याच्यानंतर ट्रान्झिशन झाल्यामुळे आपल्या टीमवरती कसा प्रेशर जनरेट झाला आणि मेंटोरिंग सेशन्स थ्रू आम्ही कसे त्याला नॉर्मलाइज केलं. आता ह्या सगळ्या गोष्टींचा आमच्या ग्राफ्सवरती काय परिणाम झाला ते आपण बघूया. आपली सेल व्हॅल्यू जी 22-23, 23-24 आणि 24-25 मध्ये स्टॅग्नन्सीवरती होती, तीच आता आम्ही ह्या वर्षी 10 CR पर्यंत नेत आहोत. आपण त्याचबरोबर सेल्स एक्सपोर्टवर खूप काम केलेलं आहे. 22-23ला जेव्हा आमचा एक्सपोर्ट 0 होता, तो आम्ही चढत्या क्रमाने आज आम्ही 25% पोहोचलेलो आहोत. नंबर ऑफ एम्प्लॉईज मध्ये बोलायचं झालं तर आमच्या 50 लोकांची टीम आता 75 लोकांची टीम झाली आहे. त्याचबरोबर आम्ही ग्रॉस प्रॉफिटवर सुद्धा खूप काम केलेलं आहे मागच्या 2 वर्षात. जेव्हा आमची स्टॅग्नन्सी होती 22-23, 23-24ला, तेव्हा 170 लाखावर आम्ही अडकलो होतो. आता ते आम्ही 300 लाखावर पोहोचवलेलं आहे. तसंच तुम्ही ग्रॉस प्रॉफिट मध्ये जशी ग्रोथ झाली तशी नेट प्रॉफिट मध्ये 23-24 आणि 24-25 मध्ये स्टॅग्नन्सी आणि सेम सेल व्हॅल्यू असून आम्ही 16 लाखाचा नेट प्रॉफिट 34 लाखावरती नेला आहे. आपण त्याचबरोबर ऑपरेटिंग कॅश सायकलवर सुद्धा काम केलेलं आहे. मागच्या वर्षी तो 65 डेजवर गेलेला होता, पण आता त्याच्यावर काम करून आम्ही आता तो 45 डेजवर आणलेला आहे. OTDचं बघायचं झालं तर सुरुवातीच्या काळाला आमचा OTD कायम 85% वरती असायचा. ह्याचं रिझन असं की आमच्याकडे ठराविक कस्टमर, ठराविक शेड्यूल्स होते.
पण वाढत्या कस्टमर्स, वाढत्या एक्सपोर्ट्समुळे आमचा OTD आता 80%ला मेंटेन आम्ही करतोय. आणि हे अचीव करण्यासाठी आमच्यासाठी महत्त्वाचं टूल होतं ते OE इम्प्रूव्हमेंट. OE तुम्ही बघाल 2022-23ला जिथं आम्ही 38%वर होतो ते आता आम्ही 55%वर पोचलेलं आहे. आणि हेच आपण TLC टूल वापरून आपण आतापर्यंत ही ग्रोथ, हे रिझल्ट अचीव केलेले आहेत. जेव्हा ऑर्गनायझेशन ऑर्बिट शिफ्टमध्ये जाते तेव्हा परफॉर्मिंग कल्चर हे खूप महत्त्वाचे आहे हे आम्हाला जाणवले. परफॉर्मिंग कल्चरमध्ये प्रत्येकाला आपल्या कामाची जबाबदारी घ्यावी लागते हे लक्षात आलं. कोणीतरी करेल ऐवजी मी हे पूर्ण करणार ही ओनरशिप महत्त्वाची ठरते. आम्ही या सर्व गोष्टी केल्या आणि स्वतःला परफॉर्मन्स ओरिएंटेड बनवलं आणि त्याचे रिझल्ट्स आम्ही आता अनुभवत आहोत. फिनिक्सच्या ह्या प्रवासात TLCचा खूप मोठा आधार आहे. वी फील ट्रूली प्रिव्हिलेज्ड अँड प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ TLC. आम्ही आदरणीय बागवे सर तसेच कोल्हापूरचे आमचे TLC मेंटर्स आदरणीय परीख सर, कारखानीस सर, भांदुर्गे सर, बत्तासे सर, माळी सर आणि आमचे सर्व TLC सिनियर मेंटर्स यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. थँक्यू.